बिहार निवडणुकीपूर्वी पाटणा उच्च न्यायालयानं काँग्रेस पक्षाला मोठा झटका दिलाय। उच्च न्यायालयाने पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मागण्यांचा एक AI व्हिडिओ काढून टाकण्याचे आदेश दिलेले आहेत। उच्च न्यायालयानं आता हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्याचे आदेश जारी केलेत। हे लक्षात घ्यावे लागेल की काँग्रेस पक्षाने अलीकडेच पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईचा एक AI व्हिडिओ जारी केलेला होता आणि या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींच्या आई त्यांच्या स्वप्नात येऊन त्यांच्याशी बोलत असल्याचं दाखवण्यात आलेलं होतं आणि यानंतर भाजपनं या व्हिडिओवर आक्षेप नोंदवला होता। अधिकची माहिती जाणून घेऊया तर रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत। रामराजे, कोर्टाने नेमके काय आदेश दिलेत? बिलकुल, हा व्हिडिओ जो आहे तो तात्काळ काढून टाकावा असा आदेश अगोदर तर कोर्टाने दिलेला आहे आणि या संदर्भामध्ये तक्रार सुद्धा करण्यात आली होती आणि केवळ एक्स प्लॅटफॉर्म नाही तर सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जिथे जिथे हा व्हिडिओ आहे तिथून हा व्हिडिओ काढून टाकावा अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत। आणि शहजाद पुण्यावाला जे की भाजपकडून भाजपचे महत्वाचे प्रवक्ते आहेत त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचा अपमान केलेला आहे आणि त्याचसोबत पंतप्रधान पदाचा सुद्धा अपमान केलेला आहे। आणि काँग्रेस जे आहे ते अशा महिलाला आणि आईला टार्गेट करून राजकारण करत असल्याचं सुद्धा टीका त्यांनी केलेली आहे। यासाठी काँग्रेसनं माफी मागावी, त्यांच्या नेत्यांनी माफी मागावी असे सुद्धा त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे आणि ही एक याचिका दाखल करण्यात आली होती आणि ही याचिकेचा निकाल जो आहे तो आणि संपूर्ण प्लॅटफॉर्मवर काढून टाकण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।